नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात बिबट्यानं थैमान घातलंय। सोमवारी रात्री चिनोदा परिसरातील 9 वर्षीय बालकावर बिबट्यानं प्राणघातक हल्ला केला होता। यामध्ये बालक गंभीररित्या जखमी झाला होता। ही घटना ताजी असतानाच तळोदा तालुक्यातील काजीपुरा शिवारात अतुल सूर्यवंशी यांच्या शेतामध्ये भगदरी येथील कुटुंब रखवालदार म्हणून काम करत होतं। नेहमीप्रमाणे साखराबाई तडवी या मंगळवारी दुपारच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या। बराच उशीर झाला, मात्र आजी घराकडे परतली नसल्याचं पाहून मुलगी व श्रावण हे साखराबाई यांच्या शोधात शेताकडे निघाले। शेताकडे येताच दबा धरून बसलेल्या बिबट्यानं श्रावणवर हल्ला चढवला आणि त्याला ओढून उसाच्या बाजूच्या शेतात नेलं। ही घटना पाहून ग्रामस्थांनी यावेळी आरडाओरड करायला सुरुवात केली। दरम्यान यावेळी या बिबट्यानं आजी आणि नातवाला ठार केलं। यानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात यावं ही मागणी जोर धरत असल्यानं वन विभागाकडून गांभीर्यानं या घटनेची दखल घेत या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता। पहाटेच्या सुमारास या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला असून आणखी 2 बिबटे पिंजऱ्याभोवती फिरत असल्याचं वन विभागाच्या निदर्शनास आलंय। यामुळे ग्रामस्थांनी परिसरातून ये-जा करत असताना काळजी घेण्याचं आवाहन वन विभागानं केलं आहे। शब्बीर खाटीक, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।